द केरला स्टोरी हा फक्त एक चित्रपट आहे का हिंदू युवतींसाठी इशारा? मैत्री, प्रेम आणि विश्वासाच्या नावाखाली मुलींना कशाप्रकारे जाळ्यात ओढले जाते आणि त्यानंतर ब्लॅकमेल करून इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले जाते हे या चित्रपटात दाखवले गेले आहे. असाच एक प्रकार भोपाळमध्ये समोर आला आहे. भोपाळमधील एका नामांकित शाळेत इयत्ता 11वी मध्ये शिकणारी एक अल्पवयीन हिंदू विद्यार्थिनी तिची एका मैत्रिणीमार्फत औसाफ अली खान नावाच्या तरुणाशी ओळख झाली. हळूहळू संवाद वाढला, विश्वास वाढला आणि याच विश्वासाचा गैरफायदा घेत औसाफने तिला ड्राईव्हला जाण्यास प्रवृत्त केले. कोणताही संशय न बाळगता ती त्याच्यासोबत गेली, पण तिला कल्पनाही नव्हती की तो तिला एका निर्जन ठिकाणी नेईल जिथे कारमध्ये तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या घटनेची पुष्टी पोलिसांनी केली आहे. इतकंच नाही, औसाफचा मित्र माजखान याने कारच्या बाहेरून संपूर्ण घटना गुपचूप कॅमेऱ्यात कैद केली. त्यानंतर या दोघांनी तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्या अल्पवयीन मुलीकडून 1 लाख रुपयांची मागणी केली. भीतीपोटी त्या मुलीने जवळपास 40,000 रुपये दिले. पण अत्याचार इथेच थांबला नाही. तिच्यावर सातत्याने दबाव टाकण्यात आला. इतकेच नव्हे तर इस्लाम स्वीकारण्यास आणि नमाज अदा करण्यासही तिला भाग पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. जसा हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात आला, त्यांनी तात्काळ संबंधित संघटनांची मदत घेत पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासासाठी विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन करण्यात आले आहे. आता SIT हेही तपासणार आहे की याच पद्धतीने इतर मुलींनाही लक्ष्य करण्यात आले होते का? तसेच नवीन ओळख तयार करण्याच्या आधी पीडितेला ब्लॅकमेल करण्याची युक्ती वापरण्यात आली होती का?